स्पॉटवर जाऊन त्यांनी उभं राहावं, त्या स्पॉटवर बस येईल, त्यांनी ती ट्रॅव्हलिंग करावी. आणि विकलांगांचीच बस असल्यामुळे त्याच्याबरोबर जे इतर पॅसेंजर असतील ते सुद्धा विकलांगच असेल, तर त्यामुळे त्याला तो प्रॉब्लेम होणार नाही असं, तर अशी संकल्पना आहे. मेन फोकस याचा विद्यार्थी होता सर, कारण जो विद्यार्थी आहे ना त्याचा ट्रॅव्हलिंगमध्ये खूप लांब आहे सर. काय असतो ट्रॅव्हलिंगमध्ये हॅरेसमेंट झालं नाही पाहिजे. फ्रेश असेल जास्त डोकं लागलं, कंपनीचा प्रॉब्लेम जास्त करेल. तर विद्यार्थी मेंटली फ्रेश असेल, शाळेत पोहोचल्यापर्यंत शूटिंग लाईव्हचा तो तिथे करून दाखवतो त्याची
उभे राहतील. वालवायची खाली पडते आणि तिथं राडू ऑब्जेक्ट पॅटर्न अशा बऱ्याच काही गोष्टी तो आयडेंटिफाय करू शकतो. मग इथेही आम्ही तेच केलेलं आहे. तर जसं तो प्राणी त्या बाउंड्रीमधून आतमध्ये येईल आणि जर त्या AI सिस्टमने डिटेक्ट केला का तो वाईल्ड ॲनिमल आहे तर तो एक नोटिफिकेशन पाठवेल आजूबाजूच्या गावांना, म्हणजे ते सगळेजण अलर्ट तशी ते नोटिफिकेशन आणि स्टोअर पण करतात. जर रेल्वे स्टेशनमध्ये आपण लावला तर खूप तिने कन्सेप्ट चांगले आहेत. माझं पेटंट चालत जाऊ मी परत फोटो ले रहा ये फोटो ले ले रहे हैं हमारे.
का, एक सरळ असा प्रकारचा असा ट्रक पाठवेल. तो ट्रक तुमच्याजवळ येतच नाही का, तुम्ही आपली गाडी नाही का वरती ठेवून चार्जिंग तर करूच शकता, प्लस सोबत ही काय करेल आपल्याला पुढे जाण्यासाठी हे कशाचे 4 कामं करू शकतात. पहिलं म्हणजे नंतर आपण पेरणी टाकी, आता पण सेंद्रिय खत, कीटकनाशक, लहान माणसांना फवारण्यासाठी पाणी, जंतुनाशक या फवारणी हे स्थायी रूपातलं खत आहे. हे खत स्थायी पडतं. ग्राउंडवर पाणी मारतायत, जरा दूर व्हा उभे. ग्राउंडवर पाणी मारतायत, जरा दूर उभे राहा. ग्राउंडवर पाणी मारतायत, जरा दूर उभे राहा, नाही तर अंगावर पाणी उडेल, चिखल उडेल. मैदानावर पाणी मारतायत, सर्वांनी जरा दूर उभे राहा. जरा फोटो नंतर घ्या. फोटो मॅडम, जरा फोटो नंतर घ्या. हो मूड मध्ये. एक्सप्लेनेशन द्यायचं. हां हॅलो. हाव 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 नाही नाही.
केलं असतं तर आता सर आपल्याला दर जाते करायला त्याच्यामुळे एखादा पाणी वगैरे आला तर हा स्वतः स्टॉप होतो आणि जॅक हँडल हा जर कुठं अटकला किंवा पंक्चर वगैरे झाला तर हा स्वतः लेप होतो आणि 360 डिग्री लेफ्ट स्प्रेअर आहे जे की रिमोटवर वर्क करतो आणि हे एमर्जन्सीच्या टाईमवर फायर एक्सटिंग्विशर सारखा पण वर्क करतो आणि याच्यामध्ये विंच लागलेले आहे मीन्स हा जर कुठं बसला तर हा स्वतःला सेल्फ रिकवर करतो आणि दुसऱ्याला पण रिकवर करतो आणि हा फ्लिपवर ॲग्रिकल्चर हेल्पर नावाचं सेंटर आहे जे मी शेतकऱ्यासाठी बनवलेलं आहे जे शेतकरी स्टेप पाठवून घेतात पाठवून घेतल्यामुळे काय होतं औषध विकायला अंगावर सांगितलं रोगबाधा होता रोगबाधा उरलेला आम्ही इथं बनवतो शेतकरी तो पाठवून स्प्रे करतो तो बेसिक मोठा घेतला इतके जास्त गेले म्हणजे शेतकऱ्याला जाणाही न करतो तरी ते जाणंच करतो आणि मार्केटमध्ये इलेक्ट्रिक सायकल येतात त्याच्यामध्ये सायकल खूप वाटली आहे मार्केटमध्ये येणाऱ्या कॉस्टली पण असतात आणि लिमिटमध्ये चालू शकतात हे जे सायकल आहे कॉस्टली पण नाही आणि दिवसा इन्फानाईट चालू शकते किती पण चालू आहे चार्जिंग संपणार नाही आणि जेव्हा आणि जर हे आहे फायर अलार्म मोबाईल चेक करणं म्हणजे आपल्या बिल्डिंगमध्ये जर कुठे आग लागली तर आपल्या मोबाईलवर जो आहे कॉल येईल आणि कुठे कोणत्या विंगमध्ये कोणत्या बिल्डिंगमध्ये कोणत्या फ्लोअरला आग लागली आहे ते आपल्याला मोबाईलवर माहिती पडेल आणि तिथून फायर एक्सटिंग्विशर निघेल जेणेकरून आग घेतली पाहिजे आणि हे सगळं सोलर पॅनलवर वर्क आहे आपण प्लांटची रेजिस्टन्सी वाढवून आपण 20 कॉटनची व्हरायटी तयार केली जी बॅचलर स्टोरेज ते कॉटन पण आपण सक्सेसफुली तयार केलंय आणि जर आपण या टेक्नॉलॉजीचा यूज करून जर का आपण हायड्रोपोनिकली प्लांट ग्रो करून जर आपण स्पेसमध्ये एका पर्टिक्युलर मॅनरमध्ये जर याला नेलं तर काय होईल की जे प्लांट्स आहेत आपले ते प्लांट्स जेनेटिकली मॉडिफाईड राहतील म्हणजे आता सपोज एखादा डिसीज रेजिस्टंट प्लांट आहे एका प्लांटला कंटिन्युअस डिसीज होतात तर मग आपण त्या प्लांटला पण जेनेटिकली मॉडिफाय करून डिसीज रेजिस्टंट प्लांट बनवू शकतो आणि तसंच आपण जर बघितलं तर हे जे आपण आपल्याला जे व्हेजिटेबल प्लांट्स वरती ग्रो करून देणार तर त्या प्लांट्सला सपोज आपल्याला आणखी न्यूट्रिशन बनवायचे 80 कॅलरीज मिळतात त्या 800 कॅलरीज गेन करायच्या आमचा एक व्यक्ती आहे आणि हा जो फॅन आहे हा सगळ्या गॅसला रिमूव्ह करून टाकतो सो यामुळे गॅस लीक झाल्यामुळे जे काही ॲक्सिडेंट्स होतात ते होत नाही समस्येतून अशी एक बोट बनवलेली आहे की या बोटीने बोटद्वारे तळ्यामध्ये न उतरता आपण पाण्यातील केर कचरा पाण्यापासून विलग करू शकतो
वेळ लावला त्या बोर्डला वेळ लावला आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे अँटी स्लिप अलार्म गॉगल्स. हे स्पेशली ट्रक ड्रायव्हरसाठी हे घालून जर ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत असेल जर त्याला झोप आली तर आपण पाहू शकता इथे आम्ही बजर फिट केलेलं आहे. हे रिंग करेल कंटिन्युअसली जेणेकरून त्याची झोप मोड होईल आणि जर काही कारणास्तव तो जागला नाही तर कारचं जे ॲसिलरेशन ते कट ऑफ होईल. 1 मिनिट मी तुम्हाला वर्क करून दाखवतो. समजा कार आहे आणि याचे ड्रायव्हर आहे एक ब्लू लाईट आहे आपल्या डोळ्याच्या रेडिएशनला डिटेक्ट करतो. स्वतः समजा मी झोपतो. या प्रकारे नमस्कार. हे व्हेकल ॲक्सिडेंट कंट्रोलर आहे. ड्रायव्हरला जेव्हा झोप लागते तेव्हा हा सेन्सर सेन्स करून ट्रान्सिस्टरला माहिती पाठवतो, ज्याच्यामुळे पुढे येणं गाडी आपोआप बंद होतात 4 ते 5 सेकंदच्या. My name is Abhay Kanki and this project name is Smart Clear. Nowadays we are facing the problem of dust particle. Direct counter. खाली येऊ का? हा माझ्या प्रयोगाचं नाव आहे इलेक्ट्रिक डिव्हाइस लाईफ सेव्हिंग अँड प्रोटेक्टिंग डिव्हाइस. यामध्ये मी 2 बल्ब वापरलेले आणि 15 अलार्म वापरलेले आहे. यात पॅरल कनेक्शनमध्ये यांना सगळ्यांना कनेक्ट केलेलं आहे आणि याचा एक जो वायर यातून निघणारा या ठिकाणी करंट उतरू शकतो अशा ठिकाणी तो लावायचा आणि जो दुसरा वायर आहे त्याला परमनंटली मी ग्राउंड केलेलं आहे. आरसीबीचा सपोर्ट घातला आहे त्याला कसं टोटल इन्स्टॉलेशन दिलेलं म्हणजे आजूबाजूला येणार की त्याला सुद्धा काही धोका असतो. यामध्ये काय करणार आपण एक वायर ज्या ठिकाणी करंट उतरू शकतो त्या ठिकाणी दुसरा वायर वाचतो. त्यावेळेस सुद्धा वायर आपले टाकले असतात त्यावेळेस म्हणजे काय ऐकले का केव्हा माध्यमिक प्रायमरी आहे. माध्यमिक आहे.
चार वगैरे स्वतः उघडणार बंद होणार नंतर ते जर पुन्हा एकूण म्हणजे अडकलं तर म्हणजे त्या ते इमर्जन्सी स्विच वगैरे पण ठेवलेला आहे. म्हणजे आतमध्ये ते जो हा आहे सिक्युरिटी त्याला समजलं पाहिजे म्हणजे ते एक डिस्प्ले ठेवलेला आहे. आम्ही काय केलंय बिना वायरची इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर केलेली आहे. हे फक्त वर्ष आम्ही काय केलं आम्ही काय केलं बिना वायरची इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर केलेली. इलेक्ट्रिसिटी कशातून ट्रान्सफर होते त्या बघा लॉंग डिस्टन्सपर्यंत इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते. आणि आपण एक वर्किंग मॉडेलची एक कार बनवली आहे तेव्हा ही चार्जिंगला लागलेली आहे. ह्याची बॅटरी चार्जिंगला लागलेली आहे आता बिना वायरलेस. इथे खाली काहीच यूज केलं नाही. ह्या प्लॅटफॉर्म खाली एक कॉईल आहे ती आम्ही यूज केलेली आहे हे बघा. आणि आता ही कोणती गाडी आली की डायरेक्ट चार्जिंगला लागणार आहे. आणि ही कॉईल जर आपण होममध्ये लावली तर आपल्या होममधले जेवढे डिव्हायसेस आहेत इलेक्ट्रॉनिक्स ते वायरलेस चालतात. पहिल्यांदा पाण्यामध्ये खालची सोडा घालून त्याच्यामध्ये गवत घालायचं. गवत मऊ झालं की त्याची पेस्ट मिक्सरमध्ये बनवून घ्यायची. 3 तासात गवत मऊ होतं. नंतर त्या पेस्टला पाण्यामध्ये घालायचं आणि चाळणीच्या मदतीनं असं काढायचं. हा जो वरती लेअर आला त्याला कपड्यावरती काढून कल्याणवरच्या दादा अनेक शेतकऱ्यांना प्रश्न विचारले आम्ही. तर आम्हाला असं प्राण्यांमुळे तर आम्ही आता प्रयोग केला म्हणजे त्यांना विचारली ही गोष्ट की काय होतं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे ते शेतात येतात आणि शेतातील आज करतात पूर्ण प्रकार. तर ना त्यांना विचारलं तुम्ही काय काय उपाय करता. तर त्यांनी सांगितले असे काही उपाय शेतामध्ये बुजगावणं लावतो, तोफेचा वापर करून प्राण्यांना पक्ष्यांना पळून लावतो, अजून भांड्यांचा आवाज करतो, फटाके वाजवतो, त्यांच्या मागे दगड येऊन लागतो. तर याच्यामुळे जे प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांनाही शारीरिक इजा होऊ शकतात. जो शेतकरी आहे त्याला सुद्धा शारीरिक इजा होऊ शकतात. तर त्याच्याऐवजी आम्ही असा विचार केला की फटाक्यांच्यामुळे तर पळून जाऊ शकतात प्राणी त्याचा आवाजामुळे. तर आणखी अशी कोणती गोष्ट आपल्याला तयार करता येईल तर तिचा जो मोठा आवाज होईल तिचा आणि जे प्राणी पक्षी आहेत ते पळून जातील. तर आम्ही असे काही प्रयोग केले तर त्याच्यामधून आमच्यासमोर ही संकल्पना लक्षात आली की मोठ्या आवाजाची तोफ. आम्ही तिला नाव दिलं प्राणी पक्षी पळून लावणारी तोफ. आम्ही ही बनवली. त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना वापरायला दिली. त्यानंतर त्यांना अजून एक प्रश्नावली आम्ही तयार केली आणि ते त्यांच्याकडे दिले. तर त्यांनी दिलेली उत्तरं याच्यात आहेत. तर अशी आम्ही काय केलं मग हा 2 इंचचा पाईप घेतला. हा 2 इंचचा हा 2-3चा रेड्युसर घेतला. हा 3 इंचचा पाईप घेतला आणि ही त्याची कॅप घेतली आणि इथे होल पडला आणि लायटर लावला आणि त्याला एमसीने पॅक करून घेतलं आणि इथे बॉटल कापली आणि लावली
आणि त्याला पण एमसीलने पॅक करून घेतलं आणि इथे त्याचं झाकण आहे आणि इथे थोडं एमसी लावलं कारण की आपण बॉल टाकणार आहे त्याच्यात, तो बॉल त्याच्यामध्ये अडतो आणि इथे त्याला बेल्ट लावला कारण की आपण आपल्याला घेऊन जाते शेतामध्ये. तर याचा वापर असा करायचा, मी तुम्हाला बाहेर दाखवतो. इथे चला जरा. हे बाबू इकडे इकडे इकडे. दादू इकडे. बॉडी स्प्रे त्याच्यामध्ये स्प्रे एक ते दोन वेळा पळाले. इकडे गेला या झाडात. जर बॉल जरी नसला तरी आवाज होतो, पण इतकंच आहे की बॉल जर नसला तर कमी आवाज होतो. थोडा बॉल नसल्यावर केवढा आवाज होतो तुम्हाला? कमी होतो. 2 मिनिटं थांबा कारण की याच्यामध्ये लिक्विड असल्यामुळे ते थोडं ओलं होतं आणि ओलं असल्यावर होत नाही ते कारण की तो लायटर आहे त्याच्यामध्ये, लायटरची ठिणगी बसत नाही त्याच्यामुळे ते विजतं. सुकल्यावर लगेच होतं सुकवायला वेळ लागतो. स्मेल आला ना सेन्सर ते लगेच कॅच करणार गाडीवर. ड्रंकन ड्रायव्हर असेल ना गाडी एकतर चालू होणार नाही. समजा गाडी चालू करताना जर ड्रायव्हर ड्रिंक घ्यायला लागला तर त्याच्या स्मेलनं सुद्धा गाडी बंद पडणार. वासाने आतमध्ये थांबा बघ. आतमध्ये थांबा बघ. धान्य टाकायचं आणि
स्लो मोशनमध्ये घ्यावं किंवा एक कारच्या गाडी आली तर इकडे सिग्नल दाखवतो बस चालकाला की आपली गाडी स्लो होते किंवा रात्रीच्या वेळी गाडीचा प्रकाशाच्या तो प्रकाश परावर्तित करून याच्यावर पडतो तो प्रकाश बस चालकाच्या काचा बस चालक म्हणजे बस चालकाला कळतं की पुन्हा काहीतरी वाहन येते प्रकाश पडतो ते त्याने लक्ष देतो आपल्याला गाडी येत काही वस्तू येत आहे काही प्रकाश दिसत त्याच्यामुळे काय तर फुल इंटरसिटीने बल्ब सुरू होतो. आता ह्याच्या जर सेन्सरच्या जर एरियात कोण आला तर फुल त्याचं टेम्परेचर जे आहे सेन्स करतं आणि फुल इंटरसिटीने बल्ब सुरू होतो. त्याच्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपल्याला विद्युत ऊर्जा लागते त्यावेळेस आपण विद्युत ऊर्जा संचित करू शकतो. आणि जे आता बल्ब जे आहे जे बल्ब आहे ते आता जर 100% बल्ब ते पण आणि शोल्डिंग वायर नाही रे माझी. ते वायर शोल्डिंग एक मिनिट. फाय मिनिट एक्सप्लेन करू का? त्यापेक्षा 420च कर द्यायला पाहिजे. कंटाळ येतो 3-4 बच्चा भी आ गया. आपण टाकतो स्प्रे करतो ते आपलं वाया जाणार नाही आणि प्रदूषण रोखता. आणि कीटकनाशक फवारणीचा केंद्र तुम्ही इथं ठेवलं तर दोन्ही कामं एकत्र होत जातात टाकणी पण आणि फवारणी वगैरे. आणि हीच टेक्निक वापरून बी टोकन सुद्धा तुम्ही करू शकता. पहिल्यांदा इथे जे 2 नोक आहेत त्याच्याने मातीमध्ये एक खड्डा करून अशा प्रकारे बी टोकन पण करू शकता. मका असते त्याच्यासोबत कलेक्शनच्या वेळेला आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. एखादं भाजीपाला येते, एखादं फळ काढायचं, फळं हातात येते, ऍक्च्युली पहिली ते 4थीच्या वर्गात जर आपण गेलो तर त्यांच्या 17 असेल पूर्ण 45 लावून असतात ते बघून आम्हाला
वाचलं की आपण हे रिसायकल करू शकतो आणि तेच करण्याचा मी प्रयत्न केला आणि ते झालं. त्यामुळे मागूनची गाडी चाललेली प्रिकॉशन होऊ शकतो. तिसरं आहे लँडस्लाईड्स म्हणजे दरड कोसळणे. आपण बऱ्याचदा पाहतो की डोंगराळ प्रदेशांमध्ये दरड कोसळते आणि त्यामुळे अपघात होतो. त्यासाठीच तिकडे एक व्हायब्रेशन सेन्सर लावावे. जर जास्त व्हायब्रेशन म्हणजे कंपनं निर्माण झाली तर तुम्ही ते रीड करू शकता. लँडस्लाईड डिटेक्टर असा मेसेज येतो. त्यामुळे मागूनची गाडी चालते ती रेस्क्यू टीमची चेन्नई एक्सप्रेस येत आहे उभी वाकी उभी वाकी सांगितलं तुम्हाला. लाईक शेअर सबस्क्राईब. कोणतं चॅनल आहे भाऊ? न्यूज चॅनल आहे कोणतं? सांग की ताई. सुरू कर ना. सुरू काय चला यार इथे आहे का? हॅलो हॅलो. अब इसका बैटरी रेंज भी आपको दिखानी चाहिए. आपण ठीक आहे ना तेवढं वेगळा वेगळा बनवायचा. तर हे आमचं त्याच्यामध्ये काय होतं सेल्फी पेटेल ही स्वतःहून ऊर्जा प्रदान करते. त्यासाठी आम्ही वापरले थांब एक मिनिट थांब. नाही प्रोजेक्ट आहे कोणाच्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा उभा आता की भाऊ एक्सप्लेन करू का? पांढऱ्या जिल्ह्याच्या प्रोजेक्ट न्यूजवर येणार कोणता न्यूज चॅनल हा लोकमत ज्याला 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 6%
वीडियो बना रहे भाई, वीडियो बना रहे। लाइक शेयर सब्सक्राइब। पहले रीड करके बताएगा, उसके बाद वन बाय वन डिक्टेट करेगा। जैसे आप देख सकते हैं, अब ये पहले पूरा रीड करेगा, उसके बाद वन बाय वन डिक्टेट करेगा। ये बहुत अच्छी टेक्निक है, कोई भी चीज़ याद करने की बहुत अच्छा होगा। विद्यार्थी बाहेर गेले। सोलर ड्रायर आहे त्यामध्ये भाजीपाला ड्राय होतो अशा प्रकारे. हा भाजीपाला बिफोर असा होता, त्याला मी कट करून ड्रायर मध्ये ठेवले. आफ्टर हे अशा प्रकारे ड्राय होतो. त्याची आपण भाजी वगैरे करण्यासाठी यूज करू शकतो. हां, याची भुकटी केलेली
केली आपण आणि याची भुकटी केल्यानंतर आता हे तर फेकलेले क्षेत्रामध्ये केव्हाही मिळत असतात. मग याची भुकटी करून घेतलेली आहे. हा झाडाचा डिंक आहे, हा टाकाऊ पासून टिकाऊ म्हणून आपण वापरतो. हे आणि पाणी एकत्र करून उकळलं जातं आणि उकळल्यानंतर हे तयार जे लाईट रिपेअरिंग करायला चढतात तर त्यांना यावर चढायसाठी रिस्क घेऊन ते वर चढतात. आणि जर समजून घ्यायचे वायरमॅन जर वर चढले आणि जर अचानक जर विजेचा जर झटका आला तर त्या शॉक लावून खाली तुम्ही या पुढाला असं प्रकारे शॉक नमस्कार, माझं नाव जान्हवी राजू गावित. बांबू स्ट्रोलिंग बॅरियर गार्डवेअर सिस्टम हा माझा प्रोजेक्ट आहे. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या हवाल्यानुसार आपल्या भारतामध्ये प्रत्येक तासाला 17 लोक रोड ॲक्सिडेंट घडतात आणि मोस्ट ऑफ द ॲक्सिडेंट्स हे कर्ड, हिल्ली किंवा शार्प टर्न्सवरतीच होतात ना, म्हणूनच ते बॅरियर्स तयार करण्यात आले. पण ते जे बॅरियर्स आहेत ते स्टील, आयरन व कॉन्क्रीटचे तयार करण्यात आले. मग मॉडर्न डेमध्ये 2 नवीन बॅरियर सिस्टम आहे. पहिले म्हणजे रोलिंग बॅरियर. रोलिंग बॅरियर ही जगामध्ये सगळ्यात मोठी आहे. खराब ये ऊपर से फ्रेश दिख रहे बट अंदर से खराब होता है. ये भी तो ये डिवाइस ऐसे फोर्स को डिटेक्ट करेगा. कैसे? जब फोर्स रैपिंग प्रोसेस होते हैं तो यहाँ से फोर्स से एसिड या वाटर स्प्रेड करते हैं जिससे एसिड गैस मिलता है. यहाँ पर एक गैस अकरावीला तरी 11वीला हो दादा वाहिनीला जाणार कुठं का युट्यूबवर आहे लाईव्ह आहे कुठे पण दिसतो लाईव्ह आमचा बोलणार आहे दादा कोणाला बोलू लागतो
संगमनेरला जाणार आम्ही ते हायवे इकडे ये भोजन रक्षाच्या बाजू घे भोजन रक्षाच्या बाजू निघाला